फायनली मित्रांनो वाघ बघितलाय. गर्दी बघू शकतो तुम्ही वाघ बघायला. खूप गर्दी इथं मरण माणूस असा. सोनाली बाय अजून वरती आला तो. हो किती मोठा आहे बघू शकतो. जसे घरी नाही का भाऊ बहिणींची मारामारी चालू असते तशी मारामारी नवरा बायको. पहिल्यांदा बघितले एवढं जवळून मगर लाईफ मध्ये. सायराम मित्रांनो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मी ओमकार आहे रे, तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी आलो आहे राणीच्या बागेत. तर तुम्ही बघू शकताय बघा, आता जास्त चाललो आहे. आणि राणीच्या बागेचे तिकीट म्हणजे जास्त नाही, आता काहीतरी 50 रुपयेच आहे फक्त. आता तिकीट वगैरे काढू आणि आतमध्ये जाऊ. बघू शकता खूप टायमानंतर आता मी आलो आहे राणीच्या बागेत. लहानपणी आलेलो, पिकनिक वगैरे यायची सगळ्यांची. आता जस्ट आतमध्ये एंट्री करू, तिकीट वगैरे काढून भेटतो तुम्हाला आतमध्ये गेल्यावर. आता आतमध्ये आलो आहे आम्ही. आणि इकडे मित्रांनो आता पहिल्यांदा असं माहिती पडते पाण्याची बॉटल पण अलाउड नाही. तर पाणी तिथेच प्यायला लागतं आणि आपल्याला ती बॉटल तिथेच फेकून जायला लागते. म्हणजे स्टीलची वगैरे असेल तर आपण तिकडे ते लोक डेस्कवरती ठेवतात तिथे. शक्यतो तुम्ही घेऊच नका, आणूच नका इथे बॉटल वगैरे. आता चाललो आतमध्ये. हो आपल्याला खूप वर्षानंतर आलो काय बघायला भेट. सोनाली तर खूप उत्सुकता आहे, तिला वाघ बघायचा. वाघ काय बघायचं आहे तुला? हां तू कधी आलेली पहिले? हां मग बघायचं आहे की नाही? मजा आहे. इकडे बघा मस्त तोफ पण दाखवलं. तोफ आहे. तोफच आहे तोफ. चला भेटू आता. एंट्री वगैरे केली आहे, आतमध्ये भेटू आपण. नवीन नवीन काय बघायला भेटतं आपल्याला. चला बघायला भेटेल. सिंह पण नाही इथे, इकडं बंद आहे सगळं. पुढे बघू आपण. इथं सिंह असतो बघा, हे सिंहाचं आहे. मस्त झाड वगैरे मस्त आहे. खूप वर्षानंतर आलो ना, खूप छान वाटतंय. इकडं कोल्हा होता, इथे कोल्हा तो पण नाही. आहे की नाही काय माहिती. आज काय बघायला भेटतंय काय नाही. बघू इथं पुढे गर्दी दिसते मला. काय बघूया आपण. दाखवतो तुम्हाला. इकडे काय सगळेजण बघतात आहे. इकडे फोटो वगैरे काढायला. सोनाली बाय इथे अस्वल आहे, अस्वल. बघू अस्वल बघायला भेटतो काय? अस्वल पण नाही वाटतं. काय आहे की ना आज राणीच्या बागेत? इकडे गर्दी दिसते. काय बघू इथं काय सगळेजण बघतात आहे. बघू आपण पण. खूप गर्दी आहे संडेमुळे, खूप गर्दी. अस्वल बसलाय. अस्वल बघू शकता. खूप गर्दी. काय दाखवतात अस्वल? अस्वल बघायला गेलो, अस्वल बघायला पण नाही भेटलं. सोनालीचा मूड खराब झाला. खूप गर्दी असते, तुम्ही बघितलं असेल. कॅमेरा पण पकडायला नाही भेटत आहे, काहीच नाही. तो दिसतच नाही तिकडे. इकडे बघू शकता, इकडे पण गर्दी. इकडे मला इकडे वाघ आहे. वाघाला बघायसाठी बघा गर्दी किती आहे. वाघ तर नक्कीच बघून जाणार आज. वाघ नक्की बघायचं आपल्याला. बाकी काय नाही बघायला भेटलं तरी चालेल, पण वाघ बघायचा आहे. चला बघू.
तेव्हा काय बोलते मारामारी करणार पण वाघ बघणार काय परत बघ? वाघ बघायचा आज नक्की खरंच वाघ बघायचा बघू आता कुठे बघायला भेटतो नाही भेटतो गर्दी बघा किती किती गर्दी बघा पब्लिक सगळी वाघालाच बघायसाठी थांबलेली आहे बघू पुढे बघू आपण पण आज नक्की दाखवणार वाघ मी या ब्लॉग मध्ये दाखवूनच राहणार आहे दोन आहेत मित्रांनो एक इकडे आणि एक बघा या साईडला पण बसलाय दोघं बसलेले आहेत तिकडे आम्ही इकडे सगळे एवढे तुम्हाला दाखवतो मी किती पब्लिक इथं वाघ बघते किती पब्लिक आहे फक्त वाघाला बघण्यासाठी पण ते वाघ तिकडे एवढ्या लांब बसलेले आहेत कधी येईल काय माहिती वाघाला बघण्यासाठी गर्दी फक्त वाघाला बघण्यासाठी एवढी गर्दी आहे हा बघा तो उतरलाच नाही तिकडे मूड करत झालाय वाघ नाही बघायला भेटला लांब बघायला भेटला तो बसलाय पण तिकडून काय येतच नाही अर्ध्या तासापासून आम्ही थांबलेलो तिकडे तो काय येत नाही बघू आता आपण दुसऱ्या काही गोष्टी बघू परत येऊ तिकडे पण दाखवणार मी आज वाघाला बघूनच राहणार जवळ चला भेटू वाघाच्या इथून पुढे आल्यानंतर आपल्याला आता इकडे बघू इकडे काय काय दिलंय सांबर पानगोडा इकडे दाखवलंय बघू आता इथे आपण सांबर पानगोडा कुठे इथे बघायला भेटेल आपल्याला आणि हा आपला राणीच्या भागाचा मॅप आहे चल 14 नंबरला पेंग्विन पुढे जाऊ आता बघू वरती आला बघा मस्त बाहेर नाही बाहेर नाही तो पाण्यातच असतो दोन आहेत तिथे दोन आहेत बोलली ना बाहेर आहे ना ही जे आकाशवाणी खरी आहे मग आज वाघ बघायला भेटेल की नाही भेटणार जवळून भेटेल बघू शकता तुम्हाला बघून काय करायला गेलाय कपडे घालायला पुढे आलं आता इकडे आपल्याला बघायला भेटणार माकड बघूया माकड बघूया आता सोनाली तर पळाली पुढेच इथं बसलं बघा बघू शकतो मस्त इथं जाळी वगैरे बनवले बोलत काय तसं माकड हे इथं बस त्याचा झोपलाय तो कसा करतो काय 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 चालू झोपलाय तो आळशी हे आळशी उठे खुजामत इकडे आपल्याला छोटे पिल्ल बघायला भेटतील बाकी प्राणी नाही आहेत सगळे इथं मारामारी करताय कसे पळतात एकमेकांच्या मागे बघा दोघं बघा कसे बसले एकमेकांना लटकला आवडते दोघं मस्ती करताय तिथं आता हे दुसरं एकमेकांशी आता लटकेल वाटतं हो लटकला बघा
लटकेला आता तो. मी टार्झन हूँ. टाणाणा, टाणाणा, हे तर बसले बघ तसं. हे दोघं मारामारी करतात. माझी मारामारी संपली. हे बघ एक मारामारी कशी चालू आहे. फायटिंग हो. खा खा खा. ए चावला चावला चावला. चाव 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 चाव. तसं मारामारी चालू आहे. जसे घरी नाही का भाऊ बहिणींची मारामारी चालू असते तशी मारामारी. नवरा बायको चावले. एकमेकांची मारामारी करतात आहे. ए सोड. कसे मारामारी. माझा खाऊ खाल्ला ना थांब. तो पळायचा ह्याच्यात मारून त्याला पळायचंय. हा एक लटकला इथं गेला वरती टॉपला जाऊन बसला. तुला आता ह्याच्यानेच मारलं. आलो आम्ही पुढे. इकडे काय बघू आपण. हरिण आहे. हा हरिण आहे तिथे. हरिण हरिण आहे तिथे बसले. ग्रास खा रहे ना. सांबार आहे मित्रांनो. सांबार पण खूप लांब आहे. इकडे कुठं बसलाय बघा. इथेच बसलाय. सगळे सगळे प्राणी लहान लहान मला नो जाणून मी खूप लांब आहे. मला जाणून द्या. खूप लांब आहे. चला पुढे बघू आपण अजून काय बघायला भेटतं. आलोय पक्षी बघायला. पक्ष्यांचे नंदवन. आता जाऊया आपण आतमध्ये. आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वगैरे बघायला भेटतील. आतमध्ये जाऊया बघूया. इकडे पण खूप मस्त दाखवलं असं पक्ष्यांचे नंदवंदन. आज संडेमुळे खूप गर्दी आहे. तुम्ही येणार ना कधी मधल्या दिवसामध्ये या. संडेच्या दिवशी कसं शाळेला वगैरे सुट्टी असते तर लहान मुलं वगैरे येत असतात खूप. त्यांचे पॅरेंट्स वगैरे घेऊन. बघा इथं एक पक्षी आहे. हा बघा खूप छान आहे. हा बघा असली आहे की नकली. मस्त आहे. त्याचं नाव काय काय माहिती नाही. पुढं बघू आपण. हा आहे बघा धनेश पक्षी आहे. हा पुढे आपल्याला करण पोपट बघायला भेटेल. हा बघा इथे समोरच बसला करण पोपट. खूप असे करण पोपट हा बघा इथे समोर पण माहिती आहे तोता पोपट. कावळा येतो ना तर मी खायला घेतलं तर तो खातच नाही. उडून जातो. किशोरने खायला घेतलं तर बाहेरून येतो आणि खातून जातो. म्हटलं की इथे सैन्य मकाऊ करून पक्षी आहे. हवा जवळच बसतो. सैन्य मकाऊ नाव आहे त्याचं. पोपट्याचाच प्रकार आहे. आपण कसा बसला बघा. इथं पण आहेत वरती. वरती पण दोघं बसले. कपल आहेत दोघं कपल. पुढे आल्यावर आपल्याला इथं राखाडी पोपट बघायला भेटेल. हे बघा इथे समोरच बसले. घरटं बनवण्यासाठी बघा ते कसे हे करतात. नंतर इथं आपल्याला कॉकटेल बघायला भेटेल. जाऊ शकत वरतून. इकडे आपल्याला कासव बघायला भेटेल वेगवेगळे. कसं बसलं इथे. हे बघा कासव इकडे बसलाय.
पुढं बघू अजून आपण. हे तिकडे तर लाईनीतच बसलेत सगळे. हे बघा असं वाटतं बनवलेलं आहे पण ते ओरिजिनल आहेत. इकडं आपल्याला जमिनीवरील कासव दिसतील बघायला. हे बघा खूप छान असं आहे. पहिल्यांदा मी बघते इथं राणीच्या बागेत. इथे पाण्यातील मगर वगैरे सगळं बघायला भेटेल आपल्याला. हे बघ इकडं मगर आहे. बघा अजून एक आहे वरती पण. मगर वगैरे बघायला गर्दी वाटते, खूप गर्दी. पहिल्यांदा बघितले एवढ्या जवळून मगर लाईफ मध्ये. किती मोठी असेल विचार करू शकतो. नकली बोलता बोलता ॲक्वा बर्ड्स. हे इकडे नाही, हे नाही बघितलं. ॲक्वा बर्ड्स बघायला आलो इथे. पक्षी आहे ॲक्वा बर्ड. हा तो काय बघा पाणी तिथे. ते बघ काय ते पुढं बघू आपण अजून. हा बघा हा पक्षी बघा. कोणाला याचं नाव माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा कोणता पक्षी आहे. सोच बघा त्याही कशी. हा बघा किती मोठा पक्षी आहे. हो खूप मोठा पक्षी आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी इथं आपल्याला बघायला भेटतील. अजून दाखवतो तुम्हाला पुढे.
यासाठी परत आलो आम्ही आता परत. गर्दी अजून काही इथं कमी नाही झाली. 1-1.5 तास झाला आम्हाला इथे. वाघ बघण्यासाठीच खूप पब्लिक आहे. पण आज मी वाघ दाखवणारच आहे. हे बघू आपण पुढे जाऊ. चला. पण मगासपेक्षा आत्ताची गर्दी बघू शकता तुम्ही वाघ बघायला. अजूनपर्यंत काय गर्दी कमी होतच नाही. पुढे जाऊ आपण. किती गर्दी बघा. असतात तर जायचं. बहुत भीड़ है यार. हे पाण्यात चालू. फायनली मित्रांनो वाघ बघितलाय. गर्दी बघू शकतो तुम्ही वाघ बघायला. खूप गर्दी इथं मरण माणूस असा
आम्ही पण पूर्ण चेंबलोय. खूप गर्दी आहे. फक्त वाघ बघण्यासाठी गर्दी आहे. फायनली मित्रांनो वाघ आम्ही बघितलाय. कसं कसं आता व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. खूप गर्दी होती, तुम्हाला दिसेल ब्लॉगमध्ये. कसं वाटतं मग वाघ बघून? भारी वाघ झोपला आता. झालं का मन भरलं का वाघ बघून? मग काय गर्दी किती होती? माणसं मरतील, लहान पोरं रडत होती. लहान मुलांना मित्रांनो आणू नका जास्त करून, कारण खूप गर्दी असते. आणि त्यामध्ये आहे ना वाघ ज्या साईडला म्हणजे लोक इकडे तिकडे पळतात ना, त्यामुळे धक्काबुक्का लागून लहान मुलं एक तर आपले कसे कमजोर असतात, त्यामुळे त्यांना काय हानी होऊ शकते. त्यामुळे लहान मुलांना आणायचं असेल तर लांबूनच तुम्ही बघा. आणायचं असेल तर इतर दिवशी जास्त आणि मधल्या दिवशी आणा. संडेला तर चुकून पण आणू नका. संडेला खूप म्हणजे खूप कचऱ्यासारखी गर्दी असते इथे. तर आता आम्ही बघितलं आहे वाघ. तर मित्रांनो जस्ट आता आम्ही बाहेर आलो आहे. तर ब्लॉग लास्टपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन ब्लॉगसोबत पुढच्या. इतर दिवशी आणि इकडे येताना एक म्हणजे सांगतो तुम्हाला की इकडे येताना आहे ना कधीच संडेला वगैरे नाही तर ऑफिशियली सुट्टी असते ना त्या दिवशी कधीच येऊ नका, कारण खूप गर्दी असते. त्यामुळे ना तुम्ही येताना मधल्या दिवसामध्ये जा, जेव्हा सुट्टी नसते, जेव्हा सगळे कामाला असतात त्या दिवशी. आणि लहान मुलांना पण तेव्हाच घेऊन या, असं मध्ये आणू नका. तर बघा शेवटपर्यंत. आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण नवीन ब्लॉगसोबत, नवीन कोणत्या तरी कंटेंटमध्ये.